हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 13वा, ओवी क्रमांक 52. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. आपण 84 लक्ष योनींमध्ये असंख्य जन्ममरणाचे फेरे घेऊन नरदेही जन्म घेतलेला आहे. मनुष्येतर प्राणी जीवन अगदी साधे, सरळ आणि सोपे होते. खावे प्यावे, संरक्षण करावे, प्रजोत्पादन करावे, पडून असावे, या पलीकडे त्या योनींमध्ये अन्य काहीही प्रश्न निर्माण होत नव्हते. आपले आयुष्य म्हणजे काय, आपण ते का जगत असतो, कसे जगत असतो, तसेच जगावे की यापेक्षा अन्य काही जास्त चांगला मार्ग आहे, आपण राहतो ते काय आहे, हे एवढेच आहे की अजूनही काही आहे, हे सर्व कोठून आले आहे, वगैरे मनुष्येतर योनींमध्ये विचार होत नाही. कारण त्या योनींमध्ये बुद्धीची झेपच सीमित असते. केवळ भौतिक देहधर्म भागविण्यापुरताच विचार होतो. देहादी इंद्रियांचे लाड करणे, त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे सर्व काही उपलब्ध करून देणे, येथे असलेली प्रत्येक वस्तू उपभोगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, म्हणजे उत्तम जीवन जगणे, हाच विचार असतो. त्यातच त्या योनी पूर्ण समाधानी असतात. नरदेही जन्म झाल्यावर मनुष्यही हेच करत असतो. परंतु जसजशी बुद्धी विकसित होत जाते तसतसे मनुष्याला या विश्वाबद्दल, त्याच्या निर्माणाबद्दल, येथील तमाम चल अचल, सजीव निर्जीव अशा वस्तू जगताबद्दल, स्वतःबद्दल असे असंख्य प्रश्न सुचतात. कारण त्याच्या असामान्य बुद्धीमुळे त्याचे कुतूहल जागे होते. खावे प्यावे, संरक्षण करावे, प्रजोत्पादन करावे, पडून असावे, यापेक्षा जीवन काही वेगळे आहे. देह जीवित ठेवणे हा आयुष्याचा उद्देश नसून देह ते साधन आहे. जीवन जगणे म्हणजे यापेक्षा काही निराळेच आहे, ते सुंदर आहे, अद्भुत आहे, वगैरे विचार त्याला सुचतात. एवढेच नव्हे तर सुचलेल्या विचारावर तो बुद्धी चालवून ती वापरून ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता तो प्रयत्न करू लागतो. त्यासाठी या विश्वात उपलब्ध असलेल्या वस्तू जगताचा हर प्रकारे फार बुद्धीने, कौशल्याने आणि चातुर्याने वापर करू शकतो. नित्य नवनवीन वस्तूंचा शोध करून विश्वातील वस्तू जगताचे कुतूहल जागृत ठेवतो. हे विश्व जाणून घ्यायचा सतत ध्यास घेऊन याप्रत अथक परिश्रम करत असतो. मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी यांच्या बुद्धी सामर्थ्यात महत् फरक आहे. मनुष्य योनी आणि मनुष्येतर योनी यांच्या बुद्धीत महाप्रचंड तफावत आहे. मनुष्याची बुद्धी मनुष्येतर प्राण्यांपेक्षा महाप्रगल्भ आहे. मनुष्याची बुद्धी महाप्रचंड आहे. त्याच्या बुद्धीची झेप अनंत आहे. त्याच्या बुद्धीचा कस असीम आहे. त्याच्या बुद्धीची ताकद अमर्याद आहे. भगवंत श्रींनी 8व्या पूर्णावतारानंतर मनुष्याला बोधी म्हणजे महाप्रगल्भ बुद्धी आणि त्यायोगे कल्की म्हणजे महाप्रचंड शक्ती दिली आहे. त्याने त्याचा उपयोग काही विशिष्ट कारणाने करावा, अशी त्यामागे भगवंत श्रींची इच्छा आहे. या दोन प्राणीसृष्टीत हा इतका फरक का आहे, याचा जरा विचार करावा. यात काहीतरी गुह्य आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नरदेह ही योनी देह प्रगतीमधील, देह उत्क्रांतीमधील सर्वोच्च अवस्था आहे.
आता या पलीकडे देहाची उत्क्रांती, देहाचा विकास नाही. नरदेह हा सजीव देहामधील शेवटचा टप्पा आहे. नरदेह ही देहाच्या विकासाची पूर्णावस्था आहे. या शेवटच्या टप्प्यात त्या विश्व निर्माण करणाऱ्याचा हेतू आता वर्तुळ पूर्ण करण्याचा आहे. या अप्रतिम सृष्टीचा आस्वाद घ्यायला जेव्हा सर्वप्रथम पहिला देह धारण केला, त्याला आता फार काळ लोटला आहे. 84 लक्ष योनीतून, आणि तोही असंख्य जन्ममरणाचे फेरे घेऊन खूप खूप कालव्यय झाला आहे. आता त्या अंशात्म्याला आपल्या परमस्थानी, स्वस्थानी, योगधामी जायचे आहे. यासाठीच केला होता अट्टाहास. हे पूर्णत्वाला न्यायचे आहे. हे मनुष्याने जाणणे हे सत्यज्ञान, परमज्ञान, दिव्य ज्ञान आहे. नरदेहाचा हेतू आत्मसाक्षात्कार होणे हाच एकमेव आहे. भौतिक भोग मनुष्येतर देही उपभोगून झाले आहेत. हे मानवी बुद्धीने जाणणे आणि त्यायोगे पूर्णत्वाला प्राप्त होणे हे मानवाच्या बुद्धीचे वैभव आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. हे पूर्णत्व जीवात्मा जेव्हा देहभाव सोडून आत्मप्रवृत्त होईल, अंशात्मा जेव्हा परम आत्मस्वरूप होईल, तेव्हा प्राप्त होईल. आज आपल्याला मानव सतत कर्मप्रवृत्त दिसतो. पूर्वीपेक्षा तो जास्त व्यग्र असतो. सतत काम करत असतो. फिरतीवर गेला नसेल तर घरी जेमतेम जेवायला आणि झोपायला येतो. बाकी सतत काम करत असतो. आता तर त्या चलत दूरध्वनीच्या डबीने आणि चलत संगणकाने त्याला फारच जखडून टाकला आहे. त्याची कचेरी सतत त्याच्या सोबतच असते. तो सतत काम करतो. याचे कारण मात्र अगदी विचित्र आहे. पूर्वी मानवाच्या गरजा अगदी मर्यादित होत्या. जरुरीपुरते 2 वेळ जेवण, 4 कपडे, संरक्षण होईल इतपत राहायला जागा इत्यादी त्याच्या गरजा फारच मर्यादित होत्या. तेवढ्यात मर्यादित वस्तू उपलब्ध होत्या. आता मानव नित्य नवनवीन वस्तू शोधून काढतो. अन्न, वस्त्र, निवारा याचा अर्थच बदलला आहे. नित्य नवीन वस्तू शोधून त्याचे समाधान होत नाही. सतत नाविन्याच्या मागे तो हिंडत असतो. हेच जीवन आहे. हेच बुद्धीचे वैभव आहे, असा त्याचा गैरसमज झालेला आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. वस्तुजगताचा कितीही उपभोग घेतला तरी कधीही कोणाचेच समाधान होणार नाही, हे उमजणे ही बुद्धिमत्ता आहे. अन्न, वस्त्र, निवारा याचा सत्य अर्थ पुन्हा एकदा समजावून द्यायची आणि घ्यायची वेळ आलेली आहे. मानवी देहाचा, मानवी जीवनाचा हेतू आत्मप्रवृत्त होऊन, आत्मसन्मुख होऊन आत्मप्राप्ती करणे आणि तो परम आत्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत हे जाणणे हेच सर्वोच्च ज्ञान आहे. हेच मानवी बुद्धीचे वैभव आहे. हीच मानवी बुद्धीची अत्युच्च उंची आहे. हेच मानवी बुद्धीचे परम शिखर आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगत आहेत की एकाकेशी राजे सकळ सिद्धी. ह्या अशा बुद्धीने आत्मज्ञान झाल्यावर सर्व साक्षीत्वाची झलक मिळते. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचर सृष्टीमध्ये तेच ते एकमेव आत्मतत्व भरलेले आहे हे उमजते. तो केशव, तो योगेश्वर, तो विश्वेश्वर, विश्व सद्गुरू भगवंत श्री प्राप्त झाले की सर्व सिद्धी प्राप्त होतात. आता या विश्वात प्राप्त करायचे काहीही उरत नाही. हरि ओम.